दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा 12 एप्रिल रोजी पार पडणार आहे। या यात्रेमध्ये विविध गावातून आलेल्या सासन काठी नाचवण्याची एक वेगळीच परंपरा आहे। कोल्हापूरसह इतरही जिल्ह्यातील गावांमधनं या सासन काठी ज्योतिबा डोंगरावरती गुलालाची उधळण करत वाजत गाजत आणल्या जातात। शासन दरबारी एकूण 108 सासन काठ्यांची नोंद आहे। यामध्ये काही मानाच्या सासन काठी आहेत। या सासन काठींसोबत त्या गावातील 500 ते 600 लोक हे सोबत असतात। यात्रेसाठी ते ठरवूनच आपल्या कामाला, नोकरीला, व्यवसायाला 8 ते 10 दिवसांची सुट्टी देतात आणि ज्योतिबाच्या यात्रेमध्ये या सासन काठीमुळे एक वेगळी ऊर्जा आणि चैतन्याचं वातावरण निर्माण होतं, अशी भावना या भाविकांची असते। तर ज्योतिबाच्या सासन काठीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। महाराष्ट्राचं दैवत असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये शोभा वाढवणारी सासनकाठी मी माझी जिथे उभा आहे त्या ठिकाणी सासनकाठी देखील आहे। ही सासनकाठी पाहतोय आपण। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये ही सासनकाठी नाचवण्याची परंपरा आहे। महाराष्ट्रातून जे भाविक जे ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी येत असतात ती त्यातील अनेक गावांमधील परंपरा आहे ही सासनकाठी घेऊन ज्योतिबाच्या दरबारी येण्याची। खरं तर ही सासनकाठी पाहिली तर अतिशय संपूर्ण या परिसरामध्ये आनंदाचं, चैतन्याचं असं वातावरण पाहायला मिळतं। गुलालाच्या उधळणीमध्ये ही जी सासनकाठी आहे ती वाजत गाजत ज्योतिबाच्या दरबारी आणली जाते। ही सासनकाठी नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं याची परंपरा तयार झाली, ही सासनकाठीची नेमकी दरवर्षी किती मानाच्या या सासनकाठी या ठिकाणी दाखल होत असतात। माझ्यासोबत याचसाठी बोलण्यासाठी या ज्योतिबा देवस्थानचे पुजारी देखील आहेत। खर तर दरवर्षी किती सासनकाठी चैत्र यात्रेनिमित्त येत असतात? नमस्कार, मी पुजारी संदीप मनोहर आदरणे, श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर। या ठिकाणी पाहिलं तर आपण 108 या आपल्याला रेकॉर्डवरती बघायला मिळतील सासनकाठ्या, पण नवसाच्या, मानाच्या आणि इतर ज्या सासनकाठ्या त्यांची संख्या अगणित आहे। जर आपण का सासनकाठी का पाहिली, ही सासनकाठी सुद्धा साधारणतः किती याची उंची असती? याची उंची जर बघायला गेलं तर आपल्याला 9च्या संख्येत पाहायला मिळेल। 36-72 फुटापर्यंत ह्या सासनकाठ्याची उंची असते। साधारणतः शासन दरबारी किती 108 सासनकाठी आहेत। ही सासनकाठी साधारणतः किती वर्षांपासून अशा पद्धतीने या ठिकाणी चैत्र यात्रेमध्ये आणली जाते? काय नेमकी याची परंपरा? याची परंपरा, देव इकडे आलेत, राक्षसांचा संहार केला आणि एक विजय उत्सव साजरा केला जातो। त्यांना शासन मिळालं, शासनचा अपभ्रंश सासनकाठी असा झालेला हे आहे। हा जर बघितला बांबूचा जर विचार केला तर आपण हा आडवा आणि वाढतो आणि उंचही वाढतो बांबू, तर जसा वंशवृद्धी व्हावी आपली, त्यासाठी भाविक प्रत्येक वर्षी सासनकाठी गुढीपाडव्याला आपल्या ठिकाणी उभा करत असतात व इकडं येत असतात सासनकाठी घेऊन। कालपासून आपल्या यात्रेला सुरुवात झाली, कामदा एकादशी पासून, तर सासनकाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। मानाच्या ज्या सासनकाठी आहेत त्या आपल्याला शुक्रवार या ठिकाणी पाहायला मिळतील। 3 पारळीची 1 नंबरची काठी आहे, 2 नंबर वेयाची आहे, 3 नंबर दिग्रज, 4 नंबर आपले चव्हाण सरकार, 5 नंबर किवळ, असे नंबर आपल्याला रेकॉर्ड दप्तरी पाहायला मिळतात। ही सासनकाठी सजवण्याची नेमकी काय परंपरा आहे का? म्हणजे याची पताका असेल किंवा याचं कापड असेल, ती नेमकी कशी याची परंपरा असते? त्याची परंपरा अशी रंगबिरंगे पागोडे, तुम्हाला लाल, पांढरे ध्वज, विजय पताका आहे, विजय उत्सव देवांचा। यात्रेमध्ये सासनकाठीला महत्व आहे की आनंद उत्सव, देवांहून नाचणे देवाच्या दरबारात, हा त्याचं हे आहे, महत्व आहे। तरी साधारणतः दरवर्षी किती भाविक चैत्र यात्रेनिमित्त येत असतात? कोणकोणत्या गावांमधून या सासनकाठी आपल्या ज्योतिबाच्या दरबारी येत असतात? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक येत असतात। कोट्यावधी भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान आहे श्री क्षेत्र ज्योतिबा, कुलदैवत मध्ये मोडतं आणि सासनकाठी घेऊन भक्त येत असतात। मानाच्या आपण सांगितल्याप्रमाणे 108 आहेतच, पण नवसाच्या, हौशेच्या आणणाऱ्या सासनकाठी भरपूर आहेत। ही सासनकाठी आणण्याची परंपरा कशी आहे? म्हणजे याची वाचत गाजत आणावी लागते, नेमकं कशा पद्धतीनं सासनकाठी आणण्याचे नियम काय आहेत? भाविक जसं देवाची पूजा घरी करतात तशीच पाडव्याला, गुढीपाडव्याला सासनकाठी उभी केली जाते। नित्य नैमित्तिक त्याची पूजा केली जाते, पंचोपचार। आपण जशी देवाची पूजा करतो तशी त्या ठिकाणी पूजा करत असतात व आपापल्या परंपरेनुसार काही लोक पौर्णिमेला येतात उद्याच्या, काही नंतर जर काही अडचणीमुळे रविवारी येत असतात। पण हा चैत्र महिना, हा 16 सगळा आपल्याला सासनकाठी पाहायला मिळणार असतो।
ही सासनकाठीमुळे एक वेगळं असं ज्योतिबा चैत्र यात्रेमध्ये एक वातावरण असतं. कशा पद्धतीने असतं, सगळ्या काठ्या ज्या आहेत त्या मंदिर परिसरामध्ये नाचत डौलत आणले असतात, गुलालाच्या उधळणीमध्ये सुद्धा असतात. काय नेमकं कसं वातावरण असतं? एक वातावरण असं तयार होत असतं या ठिकाणी. सासनकाठी आल्यानंतर हलगी कुंक ही डबक्याच्या तालावरती भाविक बेभान होऊन सासनकाठी नाचवून जणू एक चैतन्य त्याच्या अंगामध्ये निर्माण होत. आणि सासनकाठी नाचवून मी इथं या ठिकाणी एक मला ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण होते, अशी त्यांची भावना श्रद्धा आहे, ती मला वर्षभर प्रेरणा देत असते. असं त्यांचं हे आहे, एक त्यांची मानस आहे किंवा त्यांची मानसिकता आहे. नक्कीच भाविकांचा एक मानस असतो, ही सासनकाठी एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं चैतन्य जे आहे ती देत असते. गुलालाच्या उधळणीमध्ये अनेक सासनकाठ्या ज्या आहेत त्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये येत असतात आणि या सासनकाठ्या अगदी हलगी घुमक या तालावर या ठिकाणी नाचत डौलत आणल्या जात असतात आणि या सासनकाठीद्वारे एक भक्तिमय असं वातावरण देखील निर्माण होत असतं. याच सासनकाठीचं गेल्या अनेक वर्षांपासून महत्व जे आहे ते पाहायला मिळतं आणि अशीच परंपरा जी आहे ती आजही ठेवली जात आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, ज्योतिबा, कोल्हापूर.